नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर मी तुम्हाला या अगोदरपासून सांगितलं होतं की होमगार्डची भरती निघणार आहे सर्व जिल्ह्यांसाठी। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नांदेड जिल्हा होमगार्डची जी आहे भरती निघालेली आहे, जाहिरात आलेली आहे नांदेड जिल्ह्याची, ठीक आहे। तर नांदेड जिल्ह्यांची होमगार्डची भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो चालू झालेली आहे, ठीक आहे। तर जाहिरात सुद्धा आलेली आहे। तर या भरतीसाठी होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीमध्ये जे आहे लेखी परीक्षा नाही आहे, याचबरोबर या ठिकाणी तुमचं जे सिलेक्शन आहे मैदानी चाचणीवर होणार आहे, इंटरव्ह्यू वगैरे काही नाही यामध्ये। तर ग्राउंडवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर होमगार्डची नांदेड जिल्ह्याची जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आली आहे, तर संपूर्ण जाहिरात तुम्हाला दाखवणार आहे। फॉर्म कधीपर्यंत चालू होणार आहे, कोणत्या तारखेपासून तो कोणत्या तारखेपर्यंत असणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की होमगार्डसाठी पात्रता काय। तर शिक्षण या ठिकाणी 10वी पास लागते। त्याचबरोबर शारीरिक पात्रता बा 20 वर्ष ते 50 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर उंची 162 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर। त्याचबरोबर तुम्ही वरती बघू शकता नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी, ठीक आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर या ठिकाणी फॉर्म चालू झालेले आहे। त्याचबरोबर छाती यामध्ये 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे आणि आवश्यक कागदपत्र पहा रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र यापैकी एक, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्हाला फॉर्मवर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सूचना धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मी फॉर्म वगैरे कधीपासून चालू होत आहे ते तुम्हाला सांगतो। तर 25 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू होणार आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे या वेबसाईटवर भरायचा आहे, https महाराष्ट्र cdhg.government.in महाHG एनरोलमेंट फॉर्म .php या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा। कारण की भरपूर विद्यार्थी विचारते की कोणत्या कुठं फॉर्म भरायचा, काय भरायचा। तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा या वेबसाईटवर, ठीक आहे। आणि तुम्ही या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना पहा, या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे। उदाहरणार्थ आधार कार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित त्याचबरोबर नोंद कराव्यात। एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येणार आहे। त्याचबरोबर दुसरा भाग, उमेदवार ज्या भागात रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल। इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील। त्यानंतर पहा तिसरं, अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे। त्यावर उमेदवारांनी भरलेली सर्व मजकूर छापून येईल। त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिपकावा। त्याचबरोबर मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचे आहे। इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये। त्याचबरोबर चौथं पहा, ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक या ठिकाणी मुदत पहा 14 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार। अर्ज क्रमांकानुसार दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी पोलीस मुख्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे। आणि कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अर्ज क्रमांक मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांची उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात। अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे। 2 फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहणार आहे। त्याचबरोबर पहा, उमेदवारांना नोंदणीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे। त्याचबरोबर नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतेही दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची असणार आहे। त्याचबरोबर पहा 7वं, पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल। समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे। तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अर्हता तांत्रिक प्रमाणपत्राच्या आधारावर निवड निश्चित केली जाणार आहे। त्यानंतर तुम्ही आठवा, यापूर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरण दोष असल्याने सेवा समाप्त केलेल्या होमगार्ड नोंदणीस अर्ज करण्यास अपात्र ठरतील। मात्र स्वेच्छेने राजीनामा दिलेले होमगार्ड विहित अटी पूर्ण करीत असतील तर अर्ज करण्यास पात्र राहतील, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता की नांदेड
होमगार्ड भरती तर तुम्ही या ठिकाणी ग्राउंड बघू शकता. 1600 मीटर रनिंग नांदेड या ठिकाणी बघू शकता. नांदेड होमगार्डचं असणार आहे. 1600 मीटर रनिंग या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी असणार आहे आणि 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर तुम्हाला 20 गुण भेटणार आहे. तर होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही, तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणी होणार आहे. गोळा फेका आणि 1600 मीटर रनिंग आहे. तर 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 गुण, 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 गुण, 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 16 गुण, 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 गुण, 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 12 गुण, 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर तुम्हाला 10 गुण भेटणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे, 800 मीटर रनिंग धावण्यासाठी महिला उमेदवारांना 25 गुणासाठी असणार आहे. 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी जर महिला उमेदवार आले तर 25 गुण या ठिकाणी भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट सेकंदापर्यंत या ठिकाणी आला तर 22 गुण. त्याचबरोबर 3 मिनिट 0 सेकंदपेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 16 गुण भेटणार आहे आणि 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 गुण भेटणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही चार्टनुसार बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे. तर आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांनी तयारी चालू केली नसेल तर तयारी चालू ठेवा. ठीक आहे. तर सर्व जिल्ह्यांची होमगार्डची भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो उद्यापासून जे येणार आहे, तर आपापल्या तयारीमध्ये आतापासून राहा. जेवढं तुमचं इव्हेंट आहे ह्या पूर्ण आउट ऑफ करा. 1600 मीटर रनिंग झालं, त्याचबरोबर गोळाफेक झालं. ठीक आहे. तर लेखी परीक्षा नाही आहे, मैदानी चाचणीवर तुमचं या ठिकाणी होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. त्यानंतर गोळाफेक आहे. यामध्ये गोळाफेक पुरुष उमेदवारांसाठी 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर 10 गुण भेटणार आहे. जसजसे तुम्ही गोळा कमी फेकणार आहे तसतसे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अशा प्रकारे. ठीक आहे. आणि त्यानंतर महिला उमेदवारांसाठी जो गोळा आहे, तर महिला उमेदवारांसाठी 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर 10 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर 5.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 6 मीटरपेक्षा कमी फेकला तर 8 गुण, 5 मीटर किंवा जास्त त्याचबरोबर 5.50 मीटरपेक्षा कमी फेकला तर 6 गुण, 4.50 मीटर किंवा जास्त 5 मीटरपेक्षा कमी तर 4 गुण या ठिकाणी भेटणार आहे. त्याचबरोबर 4 मीटर किंवा कमी आणि 4 मीटर किंवा त्यापेक्षा कमी जर गेला तर 0 गुण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर चार्टवर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे तुमचं या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे आणि तुम्हाला बोनस मार्क्ससुद्धा या ठिकाणी भेटणार आहे. तर तुमचं NCC B प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. तर NCCचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मार्क्स वगैरे भेटणार आहे. तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो इथल्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. तर मी या ठिकाणी पोलीस ठाणे तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी जे आहे तर जे नांदेडमधले पोलीस स्टेशन आहे तुम्ही बघू शकता. तर नांदेडमधल्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येते. तर भाग्यनगर, विमानतळ, शिवाजीनगर, वजिराबाद, इतवारा, नांदेड ग्रामीण, वर्धापूर, बारोट, त्याचबरोबर लिंबगाव, मुदखेड, त्याचबरोबर कंधारमध्ये कंधार, उस्मानानगर, काळाकोळी, लोहा, सोनखेड, त्याचबरोबर मुखेड, मुक्रांबाद, देगलूरमध्ये देगलूर, मरखेड, त्याचबरोबर बिलोली, धर्माबाद, रामतीर्थ, कुंडलवाडी, नायेगाव, त्याचबरोबर बघू शकता भोकर उमरी, हदगाव, त्याचबरोबर हिमायतनगर, तामसा, मनाटा, त्याचबरोबर किनवट, माहूर, सिंदखेड, मांडवी, इस्लामपूर. ठीक आहे. तर या ठिकाणी जे ही भरती निघालेली आहे तर म्हणजे या नांदेड जिल्ह्यातल्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. बाकीच्या जिल्ह्यातल्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे नांदेड जिल्हा होमगार्ड या भरतीची. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.